पोस्ट डिलिव्हरी जरी नॉर्मल असेल किंवा सिझेरियन सेक्शन झालं असेल आणि तुम्हाला कंटिन्युअसली 1 महिना ब्लिडिंग होत असेल तर ही चिंतेची गोष्ट आहे. लगेचच तुम्ही गायनेकॉलॉजिस्टला कन्सल्ट करायला हवं. का? कारण रिटर्न प्रोडक्ट्स ऑफ प्लासेंटा म्हणजे आपल्या नाळीचे काही भाग युट्रसमध्ये जर राहिले असतील तर अशी कंटिन्युअसली ब्लिडिंग होऊ शकते. कारण आजकाल LSCS जेव्हा आपण सिझेरियन सेक्शन करतो त्यानंतर सर्व डॉक्टर व्यवस्थित युट्रस गर्भाशयाची थैली जी आहे ती क्लीन करतात, जेणेकरून कुठलाही प्लासेंटाचा किंवा मेम्ब्रेनचा पार्ट त्याच्यामध्ये राहू नये आणि ज्याच्यामुळे ब्लिडिंग होऊ नये. आपल्याकडे पद्धत आहे, आपल्याला असं वाटतं की अरे ब्लिडिंग होते म्हणजे आपल्या अंगातलं घाणेरडं रक्त किंवा घाणेरडापणा बाहेर निघतोय त्यामुळे खुश होतात लोक. पण असं नसून हे एक रिस्की फॅक्टर आहे. जर प्लासेंटाचा काही पार्ट राहिला खूप जास्त ब्लिडिंग होते आणि कंडिशन सिरियस होऊ शकते आणि ते पार्ट जर निघाले नाहीत वेळीच तर त्याच्यामध्ये इन्फेक्शन होऊन सेप्सिस देखील होऊ शकतं आणि पेशंटला ICUची केअर देखील लागू शकते. त्यामुळे कधी आपण म्हणतो की सिझेरियन सेक्शनमध्ये सर्व डॉक्टर हे युट्रस किंवा गर्भाशयाची थैली व्यवस्थित क्लीन करतात, पण जर चुकून काही पार्ट राहू शकतो. सिझेरियन सेक्शन जरी केलं असेल तरीही काही डॉक्टर्सकडनं किंवा जर ट्रेंड डॉक्टर नसेल किंवा एक्सपर्ट डॉक्टर नसेल त्यांच्याकडे काही पार्ट राहू शकतात आणि त्याच्यानंतर आपल्याला ही ब्लिडिंग दिसून येते. त्यामुळे काळजी घ्या. ब्लिडिंग खूप जास्त दिवस जात असेल तर लगेचच गायनेकॉलॉजिस्टला कन्सल्ट करा. थँक्यू.